नाद खुळा भाई नाद खुळा. अखेरीस अधिक मास समाप्त होत फायनली मुंबईमध्ये पावसाने आपली जंगी सुरुवात केली आहे. दिनांक 21 जून 2026 रोजी 16 जूनला समाप्त झाला अधिक मास आणि 21 जूनपासून मुंबईमध्ये उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पावसाने सकाळपासून जंगी सुरुवात केली आहे. नमस्कार सर्वांना, कसे आहात? बरे आहात की नाही? एकदम ठणठणीत. आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावामध्ये, तुमच्या ठिकाणी पाऊस पडतोय की नाही. कारण मुंबईमध्ये आता बऱ्यापैकी हळूहळू सुरुवात होते. अधिक मासामध्ये पाऊस लवकर येत नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की जून महिना उजाडला, पाऊस काय येत नाही, पाऊस काय येत नाही. काळजी करू नका, अधिक मास असल्यामुळे पाऊस लवकर येत नाही. पण हा, आता मिड जून पासून पाऊस मात्र आता हळूहळू सुरुवात होईल. मागच्या आठवड्यामध्ये वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर हा संपूर्ण टूर प्रवास पार पडला. त्या बाबतीत मी महत्वपूर्ण 2 व्हिडिओ अपलोड केले आहे. ज्यांनी ते टूर पाहिले नसतील, प्रवास पाहिला नसेल, आवर्जून पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये. तिकडे तर बाबा भयंकर गरमी, 40 डिग्री 42 डिग्री टेम्परेचर. त्या ठिकाणी काय वाटले नाही, पण मुंबईला आल्यानंतर मात्र बरंच काय का आठवलं. कोणाला सर्दी, कोणाला खोकला, कोणाला ताप तर प्रकार नाही, पण माझा तर पूर्णपणे घसा बसला होता. अगदी खोकला तर कंटिन्यू सुरू. औषधं घेतली, काय फरक पडत नाही. पण आमच्याकडे सर्दीवरती एकदम जालीम उपाय, तो सुद्धा गावरान. आता बाहेर पाऊस पडतो आहे. 7 जूनला तर मिरज झाली, पण आम्हा मुंबईकरांची मात्र मिरज झाली नाही. म्हणलं आज वार आहे मस्तपैकी, रविवार, मिरज करूया, ते सुद्धा गावठी कोंब्याच्या रस्त्याने. आमच्याकडे सर्दी म्हणा, खोकला म्हणा किंवा कोणताही आजार असेल, लवकर पळून लावायचं असेल तर मेडिसिन इज ओके, पण उकड्या तांदळाची पेस्ट आणि गावठी कोंब्याचा रसो, तो तर भाई नाद खुळा. सकाळ सकाळी गेलो मार्केटमध्ये आणि येते वेळीच गावठी कोंबडी आणली होती. कोंबडी मध्ये त्याला बोललो साफ करून दे. आणि आता बघा मस्तपैकी एकदम फ्रेश माल दिसतोय गावठी कोंब्याचा. थोड्या वेळामध्ये जरा मॅरिनेट करून ठेवून देऊया. मॅरिनेशन साठी कंपल्सरी 1 ते 1.5 तास पाहिजे. लवकर आणलं होतं म्हणजे जेवण पण लवकर मिळेल. या ठिकाणी काय आहे, वाटप काढण्याचं सामान. लवकर वाटप काढून घेऊ आणि मग आपल्याला प्रॉपर मॅरिनेशन करता येईल. आलं लसूण पेस्ट आणि थोडं मीठ, मसाला लावून तयार गावठी कोंब्याचा रस्सा बनवू. काय काय लागतं साधन आपल्याकडे? काय नाही, मसाला, धना पावडर आहे, ते आता मॅरिनेट करून ठेवणार, आणि आलं लसूणची पेस्ट. अच्छा, म्हणजे मॅरिनेशन साठी या 3 गोष्टी महत्वाची. आता म्हणलं बॅक टू बॅक प्रवासाची व्हिडिओ चालू आहेत, म्हणलं मॉन्सून स्पेशल एक रेसिपी होऊन जाऊन दे. स्पेशली गावठी कोंब्याचं रसो. त्याकरिता सुरुवातीला काय करायला लागेल, चिकन वगैरे सुट्टी करून ज्याप्रमाणे तुम्हाला बारीक, कमी, मीडियम ज्याप्रमाणे ठेवायचं असं ठेवू शकता. आम्ही मात्र बारीक ठेवलं आहे, कारण गावठी कोंब्या रश्यासाठी स्पेशली बारीक पाहिजे पीसेस. आणि हाड आहेत, मग तर बाई नादच खुळा. स्वच्छ पाण्याने धुवून चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून ठेवून द्यावं लागेल. किती? 1 ते 1.5 तास. वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर हा मोठा लांबचा प्रवास करून आपले आता पुढचे कंटिन्यू बॅक टू बॅक मॉन्सून स्पेशल जर्नीचे व्हिडिओ येणार आहेत. ज्यात रेल्वेचा प्रवास, एसटीचा प्रवास, कोकणातला प्रवास आणि स्पेशली विदर्भातला प्रवास. विदर्भ आपल्या महाराष्ट्रापासून काही वेगळा नाही. विदर्भातली अशी काही ठिकाणी आहेत जी खरंच एक्सप्लोर केली पाहिजे आणि ती तुमच्या दर्शनासाठी नक्की येतील. पण ऑगस्ट महिन्यामध्ये लेट्स गो टूर ट्रॅव्हल सोबत, ज्यांच्यासोबत मी हा प्रवास केला वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर, त्यांच्यासोबत माझी दुसरी ऑफिशियल ट्रिप होणार आहे येत्या 15 ऑगस्ट रोजी, रॉयल राजस्थान ट्रिप. एकूण तब्बल 7 दिवसांचा 6 रात्रीचा आपला प्रवास असणार आहे, ज्यात जोधपूर, जैसलमेर आणि जयपूर या ठिकाणी असणाऱ्या आपण प्रसिद्ध स्थळांना भेट देऊ. राजस्थानच्या या प्रोग्राम मध्ये आपण जोधपूरच्या बिर्ला टेम्पल, पुढे हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, अल्बर्ट हॉल म्युझियम या ठिकाणी भेट देणार. जयपूरला आमचा 2 रात्री स्टे असणार आहे. 3 स्टार हॉटेल आहे, त्या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर जैसलमेरच्या वाळवंटी प्रदेशात आपल्याला उत्तम राहण्याची सोय मिळणार आहे, स्पेशली टेंट कॅम्पिंग. आणि या कॅम्पिंग मध्ये राजस्थान कल्चरल ऍक्टिव्हिटी अनुभवायला मिळतील. सोबत राजस्थानी ऑथेंटिक जेवण, दाल बाटी, चुरमा, आणि हा संपूर्ण प्रवास आपल्या या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. जैसलमेरला जाऊन आपल्याला वाळवंटी प्रदेशात कॅमल राईड देखील मिळणार आहे आणि ते कॅमल राईडची प्राइस आपल्या या पॅकेज मध्ये इन्क्लूड असेल. आणि जैसलमेरचा आपला प्रवास पूर्ण झाला, 1 नाईट स्टे झाला, मग दुसऱ्या दिवशी आपण प्रवास करू थेट जोधपूर दिशेने. त्या अगोदर जैसलमेरचा आपण गोल्डन किल्ला या ठिकाणी भेट देणार आणि मग जोधपूरचे उमेद भवन, मेहरंगड किल्ला, जसवंत थडा या ठिकाणी भेट देणार. अशी काही संपूर्ण इटनरी आहे या राजस्थान ट्रिपची. 3 ठिकाणी भेट देणार. कुठे? जयपूर,
जैसलमेर, जोधपूर. जैसलमेर या ठिकाणी आपलं 1 नाईट 10 कॅम्पिंग होणार. 2 रात्र जयपूर, 1 रात्र जोधपूर आणि 1 रात्र जैसलमेर, जिथे स्पेशली टेंट कॅम्पिंग मध्ये राहण्याची उत्तम सुविधा आहे. आता तुम्ही म्हणाल की भूषण भाऊ एकूण पॅकेज किती आहे, तर या राजस्थान ट्रिप साठी एकूण 7 दिवस 6 रात्र आपला प्रवास असणार आहे. एकूण पॅकेज आहे प्रति व्यक्ती 16,500 रुपये, ज्यात आपल्या स्लीपर क्लासचं ट्रेन तिकीट, तिकडे लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी AC 2x2 पुशबॅक टुरिस्ट बस, हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा, जेवणाची देखील याच पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे, ज्यामध्ये सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण. ज्या ज्या ठिकाणी आपण भेट देणार त्या त्या ठिकाणाची एंट्री तिकीट फीस, कॅमल राईड, हे सगळं काही आपल्या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. आता तुम्ही म्हणाल जयपूरसाठी प्रवास कसा करायचा, तर मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस येथून आपली ट्रेन असेल जयपूरसाठी. संध्याकाळी 5 किंवा 7 वाजता बसलो, दुसऱ्या दिवशी दुपारी 12-1 पर्यंत जयपूरला पोहोचतो आणि तिथून ऑन दी स्पॉट आपण हॉटेलला चेक इन करणार, दुपारचं जेवण करणार आणि मग जयपूरच्या बिर्ला टेम्पल, जे लक्ष्मीनारायण यांना समर्पित मंदिर आहे, बिर्ला टेम्पल या ठिकाणी भेट देऊ. आणि अशा प्रकारे आपली संपूर्ण 7 दिवसांची रॉयल राजस्थान ट्रिप असणार आहे, एकदम धडाकेबाज. आता ज्याला AC तिकीट पाहिजे असेल रेल्वेची, त्यांच्यासाठी कॅटेगरी आहे 3 टियर AC मधून. त्याचं पॅकेज पडेल टोटल येऊन जाऊन सगळं 18,400 रुपये. आता काही मोजके शिल्लक फक्त सीट बाकी आहेत. तुम्ही सगळेजण येताय की नाही तुमच्या लाडक्या भूषण सोबत, कारण मी ऍज अ टूर मॅनेजर तुमच्यासाठी हजर असेल आणि टोटल आपण कोणत्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणाची माहिती आणि मनोरंजनात्मक असा रंगीन आपला प्रवास असणार आहे. तर सर्वजण येताय की नाही आपल्या या लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल सोबत राजस्थान ट्रिप एन्जॉय करायला, तर आवर्जून या. अधिक माहितीसाठी बुकिंग करिता दिलेला नंबर आवर्जून संपर्क करा आणि तुमच्या भूषण सोबत रॉयल राजस्थान ट्रिप एन्जॉय करा. चला तर मग आता प्रोसिजर तयार रस्सा बनवण्यासाठी. पण त्या अगोदर या ठिकाणी गरम पाणी घेतलं आहे. गरम पाणी पुढे जाऊन आपल्याला यामध्ये मिक्स करावं लागेल. आता कुठे कधी ते पुढे सांगतो. आधी पहिला टोप गरम करून घ्यायचा, त्यामध्ये तेल मिक्स करायचं आणि मग कांदा वगैरे तेजपत्ते चांगले शिजवून घ्यायचं. कांदा तर लाल होत आलाय. आता थोडा मसाला मिक्स करू. यामध्ये मसाला मिक्स करतात जरा पाणी टाकावं लागेल, नाहीतर मसाला पूर्ण जळून खाक होतो. जास्त नाही, एकदम किंचित टाकला तरी पुरेसं आहे. मॅरिनेशनसाठी ठेवलं तर चिकन ते आता मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं मिक्स झालं की मग हळूहळू गरम पाणी, वाटप आणि मीठ मसाला ॲड करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार मसाला ॲड करावा लागेल किंवा मीठ वगैरे. अगोदर मॅरिनेशन करताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे जास्त खराब होतं नाही याची काळजी घेतली पाहिजे. गरम पाणी ठेवलं होतं कडकडीत, आता यामध्ये मिक्स करून घ्यावं लागेल. जेवढं आपल्याला हवं तेवढं घ्यायचं. जेवढं घ्यायचं तेवढं म्हणजे एक पूर्ण भरून घेतलं होतं. रस्याची जेवढी क्वांटिटी पाहिजे त्याप्रमाणे घेतलं पाहिजे. चिकन मध्ये आपण आता गरम पाणी ऍड केलं, त्याऐवजी थंड केलं तर काय होतं, म्हणजे गरम पाणी का मिक्स करावं यामध्ये? गरम पाणी म्हणजे उकळतं पण चांगलं आणि चवीला पण चांगलं येतं, म्हणून आम्ही गरम पाणी घालतो. गरम पाणी तर मिक्स केलेलं आहे. चांगली उकळी आली पाहिजे की नाही त्याकडे झाकण ठेवून देऊया. येऊन दे उकळी, लवकर येऊन दे. वा भाई वा, काय उकळी आली आणि सुगंध पण एक नंबर. अजून जरा बऱ्यापैकी शिजून दे, कारण उकळी आली आहे पण चिकन काय शिजलं नाहीये. जरा गावठी असतात, वेळ लागतो शिजायला. छानपैकी उकळी आली, चांगलं शिजलेलं आहे. आता वाटप मिक्स करून घ्यायचा. सगळं वाटप तर नाही, जेवढं शक्य तेवढं ऍड करायचं, कारण जास्त खोबरं झाला की मग रस्स्यामध्ये काही मजा नाही. वाटप मिक्स करून थोडं गरम पाणी मिक्स केलं होतं, कारण आम्हाला रस्सा भरपूर पाहिजे. आम्ही एकटे नसून 2-3 ठिकाणी द्यायचं पण आहे. एक शेजारी पाहुणचार म्हणा, तो दिला की आमची मिरक पूर्ण. मिरक करायची म्हटली तर सागोती वडे येतात. चिकन तर तयार आहे आमचं, पण वडे करण्यासाठी बाबा आता शक्य नाही, कारण वडे म्हणजे तेलकट, आणि तेलकट आलं की परत खोकला सुरू होते. त्यापेक्षा बेटर ऑप्शन भाकरी. नाचणी तांदूळ मिक्स करून बनवण्याची जी भाकरी आहे ती तर लाजवाब. त्यामुळे आज काही वडे नसून भाकरीवरती मस्तपैकी रस्सा हादरायचा आणि सोबत भात, तो तर पाहिजे. सोलकडी प्लॅन केला होता बनवायचा, पण नको रिस्क नको. सोलकडी पिली की घसे बसणार. त्यामुळे नेमकं जोड आहे भाकरी, चिकन आणि सोबत भात. अजब गजब कॉम्बिनेशन. आता जरा चांगली एकदम हलकीशी उकळी येऊन दे, म्हणजे आमचं गावठी कोंबड्याचा रसो पूर्णपणे तयार. गावठी कोंबड्याचा रसो तयार होता आणि थोड्या वेळात भाकरी बनेल. मस्तपैकी जेवण करून घेऊ. पण त्याबद्दल सांगू इच्छितो की आपले जे पुढचे प्रवास होणार आहेत
ते बॅक टू बॅक कोकणातले आणि विदर्भातील. कोकणाचा माझा पुढचा प्रवास होणार ते दापोली पासून गौरीशंकर या ट्रॅव्हलने. दापोलीचा राजा गौरीशंकर. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहे दापोली, दाभोळ, मंडणगड या भागातून. कारण दापोलीची सुप्रसिद्ध ट्रॅव्हल गौरीशंकर ती आता नवीन सेवा सुरू करत आहे थेट एका तीर्थक्षेत्र. आता नेमकं कोणतं असेल लगेच सांगणार नाही, सरप्राइझिंग आहे. कारण पुढच्या व्हिडिओ तुम्हाला समजेलच की गौरीशंकर ट्रॅव्हलने माझा प्रवास कधी होणार, कुठे होणार आणि कोणत्या ठिकाणी. तशी यांची सर्व्हिस मुंबई ते दापोली, बोरिवली दापोली, विरार दापोली ही सेवा सुरू आहे. पण आता लवकरच नवीन सेवा सुरू होती ते तीर्थक्षेत्र. दररोजची नसून आठवड्यातून 2दा असेल. आता नेमकी कुठे, कधी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर त्यासाठी लक्झरी प्रेमी आवर्जून व्हिडिओ पहा. पुढचा कोणता प्रवास, गौरीशंकर ट्रॅव्हल. गावठी कोंबड्याचं रसो, भाकरी, भात आणि सॅलडमध्ये कांदा टोमॅटो तयार. लिंबू नाही घेतला, लिंबू असता तर अजून छान झालं असतं. पण जेव्हा सुकं चिकन असतं त्यावेळी लिंबू मात्र पाहिजे. पण रशामध्ये नाही, रशामध्ये लिंबूची गरज नाही. डायरेक्ट फील टू फील जसा आहे बनला रसा तसा प्यायची मजाच वेगळी आहे. टेस्ट करा पवार बंधू, टेस्ट करा. भाकरी सोबत गावठी कोंबड्याचं रसो. तिखट प्रमाण कसं आहे, बरं आहे? ओके, खावा मजा करा. वडे तर नाही पण भाकरी सोबत एन्जॉय करा. ले बाई पहिली बाईट. व्हेरी व्हेरी टेस्टी, व्हेरी व्हेरी टेस्टी. भाकरीची गरजच नाही, नुसता रसा पिला सर्दी खोकला गायब. अस्सल झणझणीत मालवणी पद्धतीने बनवलेला गावठी कोंबड्याचा रसा. मोजक्या साधनांसहित, ना कोथिंबीर, ना पुदिना, ना मिरची, ना हे ना ते, काहीच नाही. जे मोजकं साहित्य आहे त्यामध्ये बनवला गावठी कोंबड्याचा रसा. कोणाकोणाला आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे कोणत्या वेळी बनवता ते सुद्धा नक्की कमेंटवर सांगू शकता. आता आम्ही जेवून घेतो सर्वजण, तुम्ही सुद्धा या पटकन जेवायला. मग हे सांगा नको भूषण भाऊने आमका जोक बोलवक नाही. या गावठी कोंबड्याचं रसो पिऊ घ्या.